मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो लोकांसाठी म्हाडाची लॉटरी म्हणजे एक मोठी आशा असते. पण यावेळी म्हाडाच्या मुंबई लॉटरीचा निकाल लागला आणि अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी निराशा पाहायला मिळाली. तुम्ही या लॉटरीमध्ये अर्ज केला होता आणि लॉटरीत घर लागलं नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हाडा पुन्हा मुंबईत घर घेण्याची संधी देणार आहे. पण ही पुढची लॉटरी नेमकी कधी येणार, त्यामध्ये किती घरं असणार आणि म्हाडाकडे भविष्यात आणखी किती घरं उपलब्ध होणार आहेत, याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची बहुप्रतीक्षित सोडत पार पडली. वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात या सोडतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या लॉटरीकडे मुंबईकरांचं विशेष लक्ष लागलं होतं, कारण मुंबई सारख्या शहरात सर्वसामान्यांना स्वतःचं घर मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये म्हाडाच्या घरांना मोठं महत्व आहे. पण या लॉटरीत स्पर्धा खूप मोठी होती. फक्त 2640 घरांसाठी तब्बल 75,000हून अधिक अर्ज आले होते. म्हणजे हजारो लोकांनी मुंबईमध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी अर्ज केला होता. मात्र घरांची संख्या आणि अर्जदारांची संख्या यामध्ये प्रचंड मोठा फरक होता. त्यामुळे याचा परिणाम काय झाला, फक्त 2640 अर्जदारांच्या घरांचं स्वप्न या लॉटरीमध्ये पूर्ण झालं, तर उर्वरित 72,000पेक्षा जास्त अर्जदारांना यावेळी निराश व्हावं लागलं. त्यामुळे तुम्ही या लॉटरीमध्ये अर्ज केला असेल आणि लॉटरीत तुमचं नाव आलं नसेल तर यात तुम्ही एकटे नाही, हजारो मुंबईकरांना यावेळी अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. या लॉटरीच्या प्रक्रियेला 2 वेळा मुदतवाढ मिळाल्यामुळे अर्जदारांना बराच काळ निकालाची वाट पाहावी लागली. त्यामुळे काही प्रमाणात नाराजीचं वातावरणही निर्माण झालं होतं. अर्जदारांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण आता महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्यांना यावेळी घर मिळालं नाही त्यांनी पुढे काय करायचं. मित्रांनो, इथेच तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे, कारण म्हाडाच्या एका लॉटरीसोबत तुमची घराची संधी संपलेली नाही. उलट पुढच्या लॉटरीची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता तुम्ही विचाराल, ही पुढची लॉटरी कधी येणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किती घरं असणार. तर याबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी महत्वाची माहिती दिली आहे. मुंबईकरांसाठी पुढील सोडत फेब्रुवारी 2027 मध्ये काढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. आणि आता दुसरा मोठा प्रश्न, या पुढच्या लॉटरीमध्ये किती घरं असतील. तर मित्रांनो, तुमच्यासाठी ही संख्या देखील महत्वाची आहे. पुढील सोडतीमध्ये अंदाजे 2500 घरं उपलब्ध होण्याची शक्यता आहे. म्हणजे यावेळी लॉटरीत तुमचं नाव आलं नसेल तरी पुन्हा एकदा तुमच्या समोर संधी येऊ शकते. त्यामुळे आतापासूनच तयारी करणं महत्वाचं आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे, पुढील लॉटरीची अंतिम तारीख, घरांची अचूक संख्या, घरांच्या किमती, कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरं असतील आणि अर्जाची प्रक्रिया काय असेल याबाबतची अधिकृत माहिती म्हाडाकडून जाहीर झाल्यानंतरच निश्चित होईल. सध्या तरी म्हाडाची ही नवीन लॉटरी फेब्रुवारी 2027 मध्ये काढण्यात येईल एवढी माहिती मिळाली आहे. आतापासून तुम्ही काय करू शकता, तर तुमची आवश्यक कागदपत्र व्यवस्थित आहे का, तुमची पात्रता काय आहे, उत्पन्न गटानुसार तुम्ही कोणत्या घरांसाठी पात्र ठरू शकता याची माहिती घेऊन ठेवा. लॉटरी जाहीर झाल्यानंतर शेवटच्या क्षणी धावपळ करण्यापेक्षा आधीच तयारी करून ठेवलेली कधीही चांगली. पण मित्रांनो, आजची बातमी फक्त पुढच्या 2500 घरांपुरती मर्यादित नाही, कारण म्हाडा आणि राज्य सरकारच्या भविष्यातील नियोजनामध्ये यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर घर निर्मितीचा विचार केला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच MMR भविष्यात एक मोठा ग्रोथ हब बनवण्याच्या दृष्टीने मोठं नियोजन केलं जात आहे. यामध्ये तब्बल 30 लाख नवीन घराचं लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती आहे. आता या 30 लाख घरांमध्ये म्हाडाची भूमिका काय असणार, तर उपलब्ध माहितीनुसार यापैकी अंदाजे 22 लाख घरं SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून, तर 8 लाख घरं म्हाडाच्या माध्यमातून उभारण्याचं उद्दिष्ट आहे. आता 30 लाख हा आकडा एकाला खूप मोठा वाटतो, पण यामागची गरजही तितकीच मोठी आहे. मुंबई आणि MMR परिसरात रोजगार, व्यवसाय आणि शिक्षणासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येतात. त्यामुळे घरांची मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र मुंबईमध्ये जागेची उपलब्धता मर्यादित आहे आणि घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करून वेगवेगळ्या घटकांसाठी निवासाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये फक्त कुटुंबासाठी घर नाही, तर नोकरदार, विद्यार्थी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही निवासाच्या सुविधांचा विचार केला जात आहे. आता या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे क्लस्टर पुनर्विकास. मुंबईतील अनेक जुन्या इमारती आज पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहे. काही इमारती तर इतक्या जुन्या झाल्या आहेत की त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. अशा जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा समूहाने पुनर्विकास करण्यासाठी
म्हाडाने 11 मोठे क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प हाती घेतल्याची माहिती आहे. हे प्रकल्प जवळपास 925 एकर जागेवर राबवले जात असल्याचं सांगितलं जात आहे. या माध्यमातून जवळपास 65,000 मूळ रहिवाशांना नवीन घरं आणि सुरक्षित घरं मिळण्याची शक्यता आहे. पण सामान्य नागरिकांसाठी यामधली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पुनर्विकासातून म्हाडाला स्वतःच्या कोट्यातील अतिरिक्त घरं उपलब्ध होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार जवळपास 30,000 अतिरिक्त घरं म्हाडाच्या वाट्याला येऊ शकतात आणि भविष्यात हीच घरं सामान्य नागरिकांसाठी लॉटरी किंवा इतर योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे आज तुमचं नाव लॉटरीमध्ये आलं नसेल तरी भविष्यात तुमच्या समोर आणखी अनेक संधी येऊ शकतात. त्यामुळे म्हाडाच्या महत्वाच्या अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या प्रॉपर्टी विशेष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन मात्र नक्की दाबा. आता पुनर्विकासाच्या बाबतीत आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. काही वेळा विकासकांकडून म्हाडाच्या वाट्याला येणारी घरं वेळेवर उपलब्ध करून दिली जात नाही. यामुळे पुनर्विकासाची प्रक्रिया लांबते आणि म्हाडालाही अपेक्षित घरं वेळेवर मिळत नाही. याच मुद्द्यावर सरकारकडून आता कठोर भूमिका घेतली जात असल्याची माहिती आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हाडाच्या वाट्याची घरं देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं जात आहे. जर ही घरं वेळेत उपलब्ध झाली तर म्हाडाकडे भविष्यात घरांचा मोठा साठा निर्माण होऊ शकतो आणि त्याचा थेट फायदा पुढील लॉटरीमध्ये उपलब्ध होणाऱ्या घरांच्या संख्येला होऊ शकतो. म्हणूनच आजच्या या संपूर्ण अपडेटकडे फक्त एक लॉटरी म्हणून पाहू नका, कारण एकीकडे फेब्रुवारी 2027 मध्ये येऊ शकणारी अंदाजे 2500 घरांची सोडत आहे, तर दुसरीकडे क्लस्टर पुनर्विकास आणि भविष्यातील मोठ्या घरनिर्मितीच्या योजना आहेत. म्हणून यावेळी म्हाडाच्या लॉटरीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर निराश होण्याचं कारण नाही. हो, कदाचित तुम्हाला यावेळी घर मिळालं नाही, पण तुमचं स्वप्न संपलेलं नाही. आता पुढच्या संधीसाठी स्वतःला तयार करण्याची वेळ आहे. तुमची कागदपत्र तपासा, पात्रता समजून घ्या, आर्थिक नियोजन करा आणि म्हाडाच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवा. आणखी एक महत्वाची सूचना, म्हाडाच्या लॉटरीच्या नावाखाली कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नका. अर्जाची प्रक्रिया, पात्रता, तारीख, घरांची संख्या आणि किंमत याबाबतची अधिकृत माहिती म्हाडाकडूनच तपासा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी कधी येईल हे आपल्या हातात नसतं, पण संधी आली की आपण तयार असणं मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं. पुढची संधी फेब्रुवारी 2027 मध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये अंदाजे 2500 घरं असू शकतात आणि त्यापुढेही म्हाडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरं उपलब्ध होण्याची शक्यता आहे. म्हाडा लॉटरी संदर्भातले महत्वाचे अपडेट मिळवण्यासाठी प्रॉपर्टी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.